भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की आपणास देशाचं संविधान आठवतं. पण अन्य क्षेत्रातही बाबासाहेबांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. जल आणि ऊर्जा यांचे महत्त्व त्यांनी जाणलं होतं. केंद्रीय मंत्री या नात्याने त्यांनी 1947 रोजी जल आयोगाची स्थापना केली. भारत हा कृषीप्रधान देश आहे. बहुसंख्य जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यासाठी शेतीला पाणी देण्यासाठी धरणे बांधली पाहिजेत. त्यापासून शेतकऱ्यांना पाणी मिळणं आणि उद्योगांना वीज मिळणं असा त्यांचा विचार होता. या भविष्यकाळाचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं त्याबद्दल सर्व भारतीय त्यांचे कायम ऋणी राहतील, असे विचार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आपले विचार मांडले. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, मुन्नाभाई कुरणे, सरचिटणीस विश्वजित पाटील, मंडलाध्यक्ष रवींद्र सदामते, दलित मित्र अशोकराव पवार, माजी नगरसेविका अप्सराताई वायदंडे, उदय मुळे, गौस पठाण, प्रियानंद कांबळे, राजीव पठाण, मुकुंद चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.